मरिया तुला प्रणाम, मरिया तुला प्रणाम, मरिया, मरिया तुला प्रणाम. We dedicate this rosary to Our Lady today for all those who are suffering due to this COVID-19 pandemic. We pray that God may bless us with good health, mind, and body. Let us begin with a scripture reading. स्तोत्रसहित या पुस्तकातून घेतलेले वाचन, अध्याय 91, ओवी 1 ते 16. जो परतपराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भ्याव ठेवितो. कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयाचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परतपराला निवासस्थान केले आहेस. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करील, मी त्याला गौरव देईन. त्याला दुर्गयशू देऊन तृप्त करील. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मासे. हे प्रभू येशू, आजच्या या प्रसंगी मी तुझ्याजवळ विशेष विनंती करत आहे. सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. हृदय पिळून टाकणारी परिस्थिती आमच्यासमोर आहे. त्याही पलीकडे देवा तुझे वचन आमच्या कानावरती हे येते. स्तोत्र अध्याय 91 ओवी 3 मध्ये तू म्हटलास, कारण तो पारद्यांच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. आम्ही प्रार्थना करतो की जे रुग्ण आज हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटकेमध्ये आहेत, काहींना ऑक्सिजन नाही व काहींना व्हेंटिलेशन नाही, काहींना बेड नाही, काहींना मेडिकेशन नाही, या सगळ्यांवर दया कर आणि ही परिस्थिती पूर्णतः तू बदलून टाक. आणि हा जो मे महिना प्रभू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही आरोग्याचा महिना जाहीर करत आहे, हा कोरोनाचा रेशो पूर्णपणे डाऊन होऊ दे. मृत्यूदर 0 होऊ दे. अनेकांना तू पूर्णपणे 100% बरे कर. अनेकांना कळू दे की येशू हा जिवंत सुटका देणारा आरोग्यदायी प्रभू आहे. मरिया माता हिच्याद्वारे आम्ही या विनंत्या प्रभू येशूकडे अर्पण करतो. आमेन. Let us begin this rosary with the sign of the cross. By the sign of the Holy Cross, deliver us, O Lord, from the hands of our enemies, in the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. I believe in God, the Father Almighty, creator of heaven and earth. I believe in Jesus Christ, the Holy Son, our Lord, who was conceived by the power of the Holy Spirit, and born of the Virgin Mary. He suffered under Pontius Pilate, was crucified, died, and was buried.
He descended into hell. On the third day he rose again from the dead. He ascended to heaven and seated at the right hand of God the Father Almighty. From there he come to judge the living and the dead. I believe in the Holy Spirit, the Holy Catholic Church, the communion of the saints, the forgiveness of sins, the resurrection of the body, and life everlasting. Amen. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from all evil. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. As it was in the beginning, is now, and ever shall be, world without end. Amen. The 5 joyful mysteries. First mystery, the Annunciation of our Lord Jesus Christ. We offer this mystery for all those who are affected and suffering from COVID-19 and other diseases. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not to temptation, but deliver us from all evil. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. As was in the beginning, is now, and ever shall be, world without end. Amen. O my Jesus, forgive us our sins, save us from the fire of hell. Lead all souls to heaven, especially those who have most need of thy mercy. दुसरे रहस्य, पवित्र मरीने एलिझाबेथची भेट घेतली. या कोरोना महामारीमध्ये आपण करीत असलेल्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे मर्म आपण करूया. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, सर्व वाईटापासून सोडव. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे येशू. हे पवित्र मरिया,
देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वदा असेल. आमेन. हे आमच्या चांगल्या येशू, आमच्या पापांची क्षमा कर. नरकाच्या अग्नीपासून आमचे निवारण कर. सर्व आत्म्यांना, विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अति गरज आहे, अशांना स्वर्गाकडे ने. आमेन. The third mystery, the Nativity of our Lord Jesus Christ. We offer this mystery for all the poor and needy people struggling due to this COVID-19 pandemic. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from all evil. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. As it was in the beginning, is now, and ever shall be, world without end. Amen. O my Jesus, forgive us our sins, save us from the fires of hell. Lead all souls to heaven, and especially those most need of thy mercy. चौथे रहस्य. पवित्र मरियेने येशू बाळाला पवित्र मंदिरात आणले. या करोना काळात ज्यांनी नोकऱ्या गमावलेल्या आहे आणि जे बेरोजगार आहेत त्या सर्वांसाठी आपण हे मर्म अर्पण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर.
आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वदा असेल. आमेन. हे आमच्या चांगले येशू, आमच्या पापांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे निवारण कर. सर्व आत्म्यांना, विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे अशांना स्वर्गाकडे ने. आमेन. Fifth mystery, the finding of our Lord Jesus Christ. We offer this mystery for all the souls who have lost their lives due to this virus. Our Father who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not to temptation, but deliver us from all evil. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. As was in the beginning, is now, and ever shall be, world without end. Amen. O my Jesus, forgive us our sins, save us from the fire of hell. Lead all souls to heaven, and especially those most need of thy mercy.
Hail, Holy Queen, Mother of Mercy, hail our life, our sweetness, and our hope. To thee we cry, poor banished children of Eve. To be sin of our sighs, mourning and weeping, this vale of tears. Turn thy most gracious advocate, thy mercy towards us. And after his exile, show us the blessed fruit of your womb, Jesus. O clement, O loving, O sweet Virgin Mary. पवित्र मरियाची विनंती माला. ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बाप्पा. आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगाच्या मुक्तिदात्या. आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या. आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक्या एकच देवा. आम्हावर दया कर. पवित्र मरिया. आम्हासाठी विनंती कर. पवित्र देवमाते. आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारीमध्ये कुमारी. आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते. आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते. आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते. आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते. आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते. आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते. आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते. आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते. आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते. आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते. आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते. आम्हासाठी विनंती कर. अतिसमंजस कुमारी. आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी. आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी. आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी. आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी. आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी. आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा. आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना. आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा. आम्हासाठी विनंती कर. परमार्थ बुद्धीच्या पात्रा. आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा. आम्हासाठी विनंती कर. सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा. आम्हासाठी विनंती कर. रहस्य गुलाबा. आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा. आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा. आम्हासाठी विनंती कर. सोनेरी घरा. आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा. आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा. आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा. आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्या. आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया. आम्हासाठी विनंती कर. दुःखितांचे समाधान करणारे. आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तजनांच्या सहाय्या. आम्हासाठी विनंती कर. देवदूतांची राणी. आम्हासाठी विनंती कर. आदिपितरांची राणी. आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांची राणी. आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांची राणी. आम्हासाठी विनंती कर. रक्तसाक्ष्यांची राणी. आम्हासाठी विनंती कर. वर्तनसाक्ष्यांची राणी. आम्हासाठी विनंती कर. कुमारींची राणी. आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांची राणी. आम्हासाठी विनंती कर. मूळ पापावाचून संभवलेले राणी. आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात घेतलेले राणी. आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी. आम्हासाठी विनंती कर. शांतीचे राणी. आम्हासाठी विनंती कर. हे देवाच्या कोकरा, जो तू जगाची पापे दूर करीतोस. तोच तो आम्हाला माफ करेल प्रभू. हे देवाच्या कोकरा, जो तू जगाची पापे दूर करीतोस. तोच तो आमचे ऐकून घे प्रभू. हे देवाच्या कोकरा, तोच तू जगाची पापे दूर करीतोस. तोच तो आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे पवित्र देवमाता, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून. आपण प्रार्थना करूया. हे ईश्वर देवा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे नित्य स्वास्थ्य लाभावे आणि धन्य सदा कुमारी पवित्र मरिया हिच्या प्रतापी मध्यस्थीने हल्लीच्या उदासपणापासून मुक्त व्हावे व सर्व काळाचा आनंद पावावा असे कृपादान तू आम्हाला दे. हे श्री ख्रिस्त आमचा स्वामी याच्याद्वारे आमेन. Prayer. We offer this rosary for all who are suffering and bereaved at this time of sorrow, incomprehension, and tragedy. We stand together in this crisis. We pray for God's mercy and healing for the sick and for health and strength for all who care for them. Amen. Act of consecration of the diocese to the Immaculate Heart of Mary all together. Into your hands, O Mother of the Church, we lovingly entrust our Bishop Luce Daniel, and in a special way, those who have the grave responsibility of shepherding the flock entrusted to their spiritual care.
we commend to you the priests and religious men and women who are preparing themselves for service in your Son's vineyard. We consecrate to you all our families, the parents, the children, and the youth, with the many challenges they are facing each day to be the salt of the earth and light of the world, and all our friends and benefactors. We lift up to you, O Mother of Mercy and Compassion, the broken families and the lapsed Catholics in our diocese, our sick, poor, aged, and lonely brethren, and all those who in any way are being discriminated against or are being denied their human rights and liberties. We confidently place under your maternal protection all our parishes, small Christian communities, associations and institutions, our schools and colleges, our hospitals and clinics, and our homes for the aged, the abandoned, the disabled, and the dying. O Mother of all mankind, we pray for the spiritual and political leaders of our nation. Give them a world vision where moral and ethical values have an important place and priority, and a determination to work selflessly for the common good of our country and its people. We remember also our sisters and brothers and other faiths and denominations. Help us all to live as loyal citizens, united under the same national banner, and as children of the one loving Father who is in heaven. We recommend to you in a special way those who misunderstand, ill-treat, or persecute us. Teach us to forgive them, for they know not what they do. Most Holy Mary, mediatrix of all graces, intercede for our beloved motherland before the throne of Almighty God, that His peace may reign on our national frontiers, that the people of India may live in harmony within the diversity of their cultures, customs, and beliefs, and that many may be led to acknowledge as their personal Lord and Savior Jesus Christ, your Son, who lives and reigns with God the Father and the Holy Spirit forever and ever. Amen. Let us pray for the intention of our Holy Father. Our Father who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not to temptation, but deliver us from all evil. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. As was in the beginning, is now, and ever shall be, world without end. Amen. Immaculate Mary, our hearts are on fire. That title so wondrous fills all our desire. Ave, Ave, Ave Maria. Ave, Ave, Ave Maria. We pray for our mother, the Church upon earth, and bless sweetest Lady, the land of our birth. Ave, Ave, Ave Maria. Ave, Ave, Ave Maria. आजच्या या दिवशी माळीच्या भक्तीचं नियोजन संतांना महामंदिरातील युवकांतर्फे करण्यात आलं. त्याबद्दल त्यांची मनापासून आभारी. आणि विशेष करून या माळीच्या भक्तीच्या वेळेला आपण विविध विषयावर मननचिंतन केलेलं आहे आणि आपल्या विविध मागण्या पवित्र मारियेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणी ठेवलेल्या आहेत. आपण विशेष करून या कोरोना व्हायरसच्या महामारीतून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना करत आहोत. प्रार्थना हे एक फार मोठं हत्यार आहे की त्याद्वारे परमेश्वर आपल्या जवळ येतो आणि आपल्या विनंत्या ऐकून घेतो. प्रार्थनेचं महत्त्व आपण बायबलमध्ये बघतो. प्रार्थनेचं महत्त्व आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात बघतो. प्रार्थनेचं महत्त्व आपण पवित्र मरिया आणि विविध संतांच्या जीवनात बघतो. जेव्हा कधी
जगासमोर समस्या आलेली आहे. अनेकांनी प्रार्थना करून त्या समस्येवर विजय मिळवण्यासाठी परमेश्वराने नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे. आपण आज आनंदाची रहस्य याच्यावर मननचिंतन करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र या जगात येतो आम्हाला पापांपासून मुक्त करण्यासाठी. परमेश्वर जगावर प्रेम करतो आणि त्या प्रेमामुळंच त्याचा एकुलता एक पुत्र तो या जगात पाठवतो. आम्हाला मुक्ती मिळवून देण्यासाठी, आम्हाला शांती आणि आनंद देण्यासाठी. तो प्रभू येशू ख्रिस्त मानव होऊन आपल्यामध्ये येतो. पवित्र मरियेच्या द्वारे त्याचा जन्म होतो आणि ती पवित्र मरिया निष्कलंक माता तिचा पुत्र आपल्याला देतो. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आपण सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. हे परमेश्वरा, या कोरोना महामारीतून आम्हाला मुक्त कर. जे आजारी आहेत त्यांना बरं कर. जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना सुखरूप आपल्या घरी परत घेऊन ये. आणि विशेष करून ज्या कुटुंबामध्ये समस्या आहेत, दुःख आहेत, कष्ट आहेत, बेरोजगारी आहे, त्यांचा सांभाळ कर. मनुष्य सर्व जगभर आज या कोरोना महामारीच्या समस्येत फार दुःखात आणि कष्टात आहे. हे परमेश्वरा, सगळ्यांचा सांभाळ कर, सगळ्यांना सुख शांती दे. बायबलमध्ये आपण बघतो, जेव्हा कधी माणसावर संकट आली आणि माणसाने प्रार्थना केली, त्या संकटावर मात करण्यासाठी परमेश्वराने त्याच्या शक्तीनिशी माणसाला आशीर्वाद दिला आणि माणसाच्या जीवनातील ती संकट दूर केली. आपण देखील आपल्या कुटुंबात, आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या समाजात प्रार्थना करूया की परमेश्वराने या महामारीतून आम्हा प्रत्येकाला मुक्त करावं. आपल्या घरीच थांबा, काळजी घ्या. चेहऱ्यावर मुखपट्टी असू दे, हात सॅनिटाईज करा, स्वच्छ ठेवा, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांसाठी प्रार्थना करा. परमेश्वर आपणा प्रत्येकास आशीर्वाद देवो, चांगले आरोग्य देवो. हीच परमेश्वरची प्रार्थना. आपल्या घरातून, आपल्या धर्मग्रामातून जे कोणी मृत्यू पावलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना चिरशांती द्यावी. त्यांच्या घरात जे दुःख आहे त्या दुःखामध्ये परमेश्वराने त्यांचं सांत्वन करावं, त्यांचा सांभाळ करावा. हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपणास विनंती आहे, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. परमेश्वर आपणा प्रत्येकास आशीर्वाद देवो.